पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या नेदरलँडमधील एका नामांकित NGOच्या प्रतिनिधींनी नुकतीच गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या आधुनिक गोठ्याला भेट दिली। या भेटीचा मुख्य उद्देश जनावरांचे शास्त्रीय संगोपन, दूध उत्पादनात वाढ आणि दुग्ध व्यवसायाचे सक्षमीकरण हा होता। नेदरलँडच्या एका सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ डॉक्टर इरविन यांनी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या जनावरांच्या गोठ्याला भेट दिली। त्यांनी गोठ्यातील जनावरांची पाहणी केली। दुग्ध व्यवसायातील जागतिक मानांकानुसार जनावरांचा आहार, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व विशद केलं। कमी खर्चात जास्तीत जास्त आणि दर्जेदार दूध उत्पादन कसं घेता येईल यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। विशेषतः काऊ कम्फर्ट हा जनावरांचा आराम आणि मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे उत्पादक वर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची त्यांनी माहिती दिली। या भेटीदरम्यान गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दयावर्धन कामत आणि सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित चोपडे उपस्थित होते। गोकुळच्या माध्यमातून राधानगरी परिसरातील आणि जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली। नेदरलँड सारख्या प्रगत देशांमधील प्रयोगांचा फायदा आपल्या भागातील शेतकऱ्यांना झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास तायशेटे यांनी व्यक्त केलाय।